मित्र हो, जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि तुमच्या कमरेपासूनचा खालचा कुठलाही भाग जर दुखत असेल, त्याच्यामध्ये तीव्र वेदना होत असतील, आग पडत असेल, मुंग्या येत असतील, बधीर झाला असेल, जड पडत असेल, या सगळ्यांच्या मुळे तुमचं चालणं, उठणं, बसणं मुश्किल होत असेल, अक्षरशः उभं राहणं देखील तुम्हाला असह्य होत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही अनेक ठिकाणी औषध गोळ्या घेतल्या असतील, इंजेक्शन टॉनिक घेतला असेल, सलाईन लावणं असेल. काही लोक तर असे असतात की दररोज त्यांना वाटतं की माझे पाय कोणीतरी दाबून द्यावे आणि म्हणून ते घरातल्या सगळ्यांना आग्रह करतात, विनंती करतात, माझे पाय कोणीतरी दाबून द्या रे, मला खूप पाय दुखायला लागले. एवढं करून सुद्धा त्यांची पायदुखी कमी होत नाही. काही जण तर अक्षरशः पायाला अशा प्रकारे गच्च कपडा बांधून झोपतात, जे की अतिशय धोकादायक आहे, ज्याच्यामुळे थोड्या वेळापर्यंत तुम्हाला आराम वाटत असेल, परंतु तिथला रक्तप्रवाह खंडित होऊन तुमची पाय दुखण्याची समस्या दुप्पट तिप्पट वाढू शकते. तिथं व्हेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो किंवा एक्झिमा नावाचा आजार देखील होऊ शकतो. मित्र हो, आपल्या पायाच्या जीवावरच आपण दररोजची दैनंदिन कामं आपली करत असतो, यासोबतच बाहेर फिरत असतो, नातेवाईकाकडे जात असतो, कार्यक्रमाला जात असतो, परंतु जेव्हा हे पायच धोक्यात येतात, त्यांचं आरोग्य धोक्यात येतं, तेव्हा हे सगळं आपलं बिघडून बसतं आणि मग आपल्याला आपलं जगणं अक्षरशः असह्य व्हायला लागतं. त्याच्यावरती तुम्हाला कायमस्वरूपी आराम मिळत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या त्रासाच्या मागची 15 मुख्य कारणं सांगणार आहे आणि त्यावरती फक्त 4 सोपे घरगुती शास्त्रीय उपाय सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या ह्या सगळ्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी 100% खात्रीशीररित्या मदत होणार आहे. याच्यामध्ये कुठलीही सांगोवांगीची गोष्ट नाही, याच्यामध्ये शास्त्र आहे, सायन्स आहे, निसर्ग नियम आहेत, जे तुम्हाला समजून घेतल्याशिवाय ह्या आजारावर कायमस्वरूपी विलाज मिळणार नाही. काही जण म्हणतील मला फक्त उपाय सांगा, कारण नको, पण मात्र जगाच्या पाठीवर कुठलाही अशी गोष्ट नसते जी गोष्ट घडण्याच्या मागे कारण नसतात. त्या गोष्टी मागे काही ना काही कारण असतच असतं आणि म्हणून आपल्या या त्रासाची, पायदुखीची, आग पडण्याची, भगभग करण्याची कारणं जर आपण समजून घेतली आणि ती कारणं आपण कायम स्वरूपासाठी दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर आपली पायदुखी, आपल्या ह्या सगळ्या समस्या कायमस्वरूपी मुक्त होणार आहेत. बरेच जण फक्त औषध गोळ्या वरवरचे उपाय करत बसतात, परंतु आतून शरीरामधून ती बिमारी 100% मुळासकट बाहेर काढून टाकण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाहीत आणि मग याच्या नादामध्ये वेळ जातो, पैसा जातो, अजून शरीराचं नुकसान होतं, मानसिकता बिघडून जाते, शेवटी मनस्ताप उरतो. आणि म्हणून विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. आणि अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. आता काही जण म्हणतील डॉक्टर आम्हाला डायबिटीस नाही, मग आम्हाला या व्हिडिओचा उपयोग काय? तुम्हाला डायबिटीस नसला तरी सुद्धा या व्हिडिओचा तुम्हाला तुमची पायदुखी किंवा कमरेपासूनचा कुठलाही भाग दुखण्यापासून बचाव होण्यासाठी किंवा त्याला कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मदत होणार आहे, हे देखील मी अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय आत्मविश्वासानं सांगतो. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, या पायदुखीची अनेक कारणं आहेत, त्यामध्ये मुख्य कारणं 15 आहेत. ही 15 कारणं नीट लक्ष देऊन ऐका, याच्यातलं नेमकं तुमचं कारण कुठलं आहे हे समजून घ्या आणि ते दूर करा. आणि मी सांगितलेले सगळ्यात शेवटीचे 4 महत्वाचे जे उपाय आहेत घरगुती, ते तुम्ही आवर्जून करून पहा, तुम्हाला फायदा होईल. चला तर सुरुवातीला पाहूया कारणं कुठली आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या रक्तातील साखर अनियंत्रित असणं, त्याच्यावरती कंट्रोल नसणं. डायबिटीस झालेला आहे, परंतु साखरेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पथ्य पाणी पाळलेलं नाहीत, आहार विहार केलेला नाही, व्यायाम केलेला नाही, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केलेले नाहीत, मानसिकता व्यवस्थित ठेवलेली नाही, ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन केलेलं नाही आणि म्हणून रक्तातली साखर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते. आता रक्तातली साखर वाढण्याचा आणि पाय दुखण्याचा नेमका काय संबंध आहे हे देखील आपल्याला समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचं गांभीर्य कळेल. मित्र हो, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा पायामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काही अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम म्हणून पायाच्या मांसपेशींना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि पायाच्या मांसपेशींना पुरेसा रक्तपुरवठा होणं हे अत्यंत गरजेचं असतं. आपली जी पिंडरी असते त्या पिंडरीमध्ये एक मांसपेशी असते, ज्या मांसपेशीला आपण आपल्या शरीराचं दुसरं हृदयच म्हणतो. मात्र जेव्हा अशा प्रकारे रक्तातील साखर वाढते तेव्हा ही मांसपेशी दुखावते आणि त्याचा परिणाम म्हणून तिथून वर जाणारा जो रक्तपुरवठा आहे, शरीराकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि तिथं ते रक्त साचून राहायला लागतं. चा परिणाम म्हणून तिथं काही विषारी पदार्थ, विषारी घटक तयार व्हायला लागतात आणि त्या वेदना तिथं सुरू व्हायला लागतात.
सोबतच यामुळे त्या पायाच्या मांसपेशींचं व्यवस्थित पोषण होत नाही, त्यांना व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि त्या आजारी पडतात आणि वेदना सुरू होतात। यासोबतच जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा आपल्या चेतापेशी म्हणजेच मज्जातंतू जे असतात, ज्याला आपण नर्व्स असं म्हणतो, ह्या नर्व्स देखील आजारी पडतात। त्याच्यावर देखील या वाढलेल्या साखरेचा विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या पाय बधीर पडतो, पायामध्ये मुंग्या येतात आणि सगळ्यात महत्वाचं डायबिटीसच्या रुग्णांच्या मध्ये तळ पायाची अक्षरशः भगभग अशी विस्तू टाकल्यासारखी आग होते। सोबतच सगळ्यात महत्वाचं, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा लघवीचं प्रमाण जास्त वाढतं आणि या वारंवार होणाऱ्या लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून अतिशय चांगली पोषक तत्व बाहेर टाकली जातात। अनावश्यकपणे त्यांचं प्रमाण रक्तातलं शरीरातलं कमी होतं। त्यातल्या त्यात जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे क्षार असतात आपल्या शरीरासाठी लागणारे, ते क्षार निघून गेल्यामुळे आपल्या मांसपेशींची हानी होते, त्यांचं नुकसान होतं। मांसपेशींसाठी लागणारा महत्वाचं खनिज ते म्हणजे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हेच लघवीमधून खूप जास्त प्रमाणामध्ये जात असेल तर आपली पायदुखी ही कधीही कमी होणार नाही, उलट ती वरचेवर वाढत जाणार। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी लागेल। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्तातील HbA1c चा रिपोर्ट हा नॉर्मल ठेवावा लागेल। साधारण 5.5-6च्या आतच ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। यासाठी नेमकं काय करायचंय, आहार विहार कुठला घ्यायचा आहे, कुठला व्यायाम करायचा आहे, जीवनशैली कशी करायची, याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती अतिशय चांगले व्हिडिओ बनवले। तुम्ही त्या चॅनलला भेट देऊन आवर्जून लक्षपूर्वक ऐका आणि त्याची अंमलबजावणी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल। यासोबतच जर मॅग्नेशियम तुम्हाला वाढवायचं असेल तुमच्या रक्तामध्ये तर त्याच्यासाठी दररोज जेवण करण्याच्या आधी तुम्ही 2-4 बदाम, 2-4 काजू, 1-2 अक्रोड आणि साधारण मुठभर शेंगदाणे जर खाल्ले तर तुम्हाला याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे। आणि जर तुम्हाला पोटॅशियम तुमच्या रक्तातलं वाढवायचं असेल, शरीरातलं वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश आवर्जून तुमच्या रोजच्या आहारामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे, ते देखील जास्त प्रमाणामध्ये। पाय दुखण्याचं दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होणं, डिहायड्रेशन होणं। आत्ताच सांगितलं त्याच्या मागचं एक कारण ते म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लघवी होते आणि लघवीच्या माध्यमातून पाणी बाहेर गेल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते। सोबतच जर गरमीचे, उन्हाळ्याचे दिवस असतील किंवा एखाद्याला जास्तीचा घामच पहिल्यापासून येत असेल तर अशा वेळी घामाच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी निघून जातं, इलेक्ट्रोलाइट्स निघून जातात आणि चा परिणाम म्हणून पाणी हा एक महत्वाचा घटक आहे, ज्याच्याशिवाय शरीर बनतच नाही। शरीरामध्ये साधारण 70 ते 80% पाणी आहे आणि जर समजा हे पाणी कमी पडलं, त्यातल्या त्यात पायाच्या मांसपेशींना, गुडघ्याच्या, मांड्याच्या मांसपेशींना हे पाणी जर कमी पडलं तर ते थकून जातं आणि थकल्यामुळे तिथं वेदना होतात, अशक्तपणा निर्माण होतो आणि पायदुखी काही केल्या कमीच होत नाही। त्यामुळे दिवसभरामध्ये मुबलक पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे। तिसरं कारण म्हणजे काही औषध गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा डायबिटीसच्या पेशंटमध्ये पायदुखी निर्माण होऊ शकते। डायबिटीससाठी असणारी जी औषधं असतात त्याच्यामध्ये काही असे घटक असतात ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या रक्तातील व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D ची मात्रा जी आहे ती कमी होऊ शकते आणि जेव्हा व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D रक्तातलं कमी होतं तेव्हा मात्र मग आपली पायदुखी काही केल्या कमीच होत नाही। काही औषधोपचार केले, तात्पुरती वेदनाशामक गोळ्या घेतल्या तर कमी होतं, नंतर ती सुरू होतं। त्यासाठी डायबिटीसच्या रुग्णांनी व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची नियमितपणे तपासणी करून घ्यावी आणि त्या रिपोर्टनुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B12 युक्त आहार किंवा व्हिटॅमिन D चा आहार, त्याच्यासाठी काही सप्लिमेंट असतील तर ते घेऊ शकता। या व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D च्या नैसर्गिक स्त्रोतासाठी काय खाल्लं पाहिजे याचा देखील आपण व्हिडिओ बनवला, तो देखील तुम्ही आवर्जून चॅनलवरती जाऊन पहा। चौथं कारण आहे ते म्हणजे वजन जास्त असणं। जर प्रमाणापेक्षा वजन तुमचं जास्त असेल, म्हणजे जर समजा तुमची उंची 160 सेंटीमीटर आहे तर तुमचं वजन हे 60 किलो असलं पाहिजे। त्याच्या प्रमाणामध्ये जर तुमचं वजन जास्त वाढलं तर अशा वेळी काय होईल, तुमचा पोटाचा घेर वाढेल, तुमच्या शरीराचा धडाचा जो वजन आहे, मास आहे ते वाढेल आणि चा परिणाम म्हणून तुमच्या पायावरती जास्तीचा लोड येईल, ताण येईल, गुडघे अशक्त होतील, कमजोर होतील, घोटे आणि तळपाय देखील अशक्त होतील। कारण पाय हा शरीराचा असा घटक आहे, असा पार्ट आहे ज्याच्या आधारावर शरीराचा संपूर्ण डोलारा उभा असतो। जेव्हा याच्यावरती जास्तीच्या वजनाचा ताण येतो तेव्हा ह्या मांसपेशी हे वजन झेलून झेलून अक्षरशः अशक्त होतात, थकतात, कमजोर होतात आणि चा परिणाम म्हणून आपल्याला पायदुखी सुरू होते। त्यामुळे वजन देखील नियंत्रित राहणं हे अत्यंत गरजेचं आहे। मित्रहो, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षपूर्वक, काळजीपूर्वक मनावर घ्या, त्या मनामध्ये घुसवा आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा। तुमचं डायबिटीस सहित आरोग्य चांगलं होईल। डायबिटीस सोबत सुद्धा तुम्ही आयुष्य चांगलं जगू शकता, निरोगी जगू शकता, आनंदी जगू शकता, यातना वेदना रहित तुम्ही होऊ शकता।
याच्यासाठी मी तुम्हाला कुठलाही नया पैसा खर्च करायला सांगत नाही किंवा कुठलं काहीतरी अवघड काहीतरी करायला सांगतोय असं देखील नाही. अतिशय साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही सहज करू शकता. फक्त तुम्ही मनावर घ्या. मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगतो की तुमच्या ह्या सगळ्या वेदना कायमस्वरूपी नष्ट होतील. पाचवं कारण आहे पायदुखीचं, ते म्हणजे चुकीचा चप्पल किंवा चुकीचा बूट वापरणं. बरेच लोक कडक सोल असणारे, कडक हार्ड सोल असणारे चप्पल बूट वापरतात, उंच टाचेची चप्पल वापरतात, खूप जास्त फिट्ट किंवा खूप जास्त डिली चप्पल बूट वापरतात. याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होते. मी बहुतांश रुग्णांमध्ये फक्त चप्पल आणि बूट बदलल्यामुळे 50 ते 60% पायदुखीची समस्या दुरुस्त झाल्याच्या माझ्याकडे केसेस आहेत. मित्र हो, जेव्हा तुम्ही चांगल्या सोल असणारा, मऊ सोल असणारा, कम्फर्ट वाटणारा सोल असणारे जे बूट किंवा चप्पल घातले तर त्याच्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यासाठी साधा सोपा नियम आहे. चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्स शूज तुम्ही महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या आवर्जून वापरा. तुम्ही म्हणाल मी महिला आहे आता मला लाज वाटते, अजिबात लाजू नका. लोकांना लाजून जर तुम्ही काही गोष्टी टाळत असाल महत्वाच्या, तुमच्या शरीराला महत्वाच्या असणाऱ्या, चांगल्या असणाऱ्या, तर तुमचंच नुकसान होणार आहे. लोक तुमचे पाय दाबायला येणार नाहीत हे लक्षात ठेवा. त्यामुळे ही गोष्ट देखील अत्यंत गरजेची आहे. कारण मित्र हो, आपण दिवसभर कडक पृष्ठभागावर चालतो, घरामध्ये कडक फरशी असते, तिथं उभा राहतो, बसतो, किंवा रोडवरती सडका आहेत, डांबरी आहे किंवा अजून सिमेंटचे रस्ते आहेत, कुठेही मऊपणा नाही. अगोदरच्या काळामध्ये मातीमधून लोक चालायचे, गवतामधून चालायचे, त्याच्यामुळे त्यांच्या पायाला एक चांगलं कुशन मिळत होतं. आता काय झालंय, ह्या कडक पृष्ठभागावर चलून आपल्या पायाची झीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जर ही झीज टाळायची असेल तर अशा प्रकारचे चप्पल बूट आपल्याला अतिशय चांगली मदत करू शकतात. सहावं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात दोष जास्त प्रमाणामध्ये निर्माण होणं. लक्षात ठेवा, आरोग्यशास्त्र सांगतं जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये वात निर्माण होते तेव्हा तिथं वेदना सुरू होतात. हा वात कधी निर्माण होतो, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कोरडेपणा, शुष्कपणा येतो, तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, तेव्हा हा वात निर्माण होतो. आता हा कोरडेपणा येण्याचं मुख्य कारण हल्लीच्या जीवनशैलीमध्ये कुठलं आहे तर आहारामध्ये जास्तीचे तळलेले, तेलकट, तुपकट, जास्तीचे मिठाचे, जास्तीचे गोड पदार्थ, जास्तीचे सोडायुक्त पदार्थ घेणं, फास्ट फूड, जंक फूडचा पदार्थाचा वापर, बेकरीच्या पदार्थाचा वापर जास्त करणं. याचा परिणाम म्हणून काय होतं की या सगळ्या अन्न पदार्थामध्ये अशी ताकद असते ज्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींमधलं जे पाणी आहे ते हे सगळे पदार्थ अक्षरशः शोषून घेतात. आणि चा परिणाम म्हणून सगळ्या पेशींमधलं, सांध्यांमधलं पाणी जे आहे ते कमी होतं. आणि चा परिणाम म्हणून तिथं शुष्कता येते, कोरडेपणा येतो आणि वात निर्माण होतो. वात निर्माण झाला की तिथं वेदना निर्माण होतात. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या पदार्थांचं तुमच्या आहारामधून वर्ज करायचे आणि तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ओलावा कशा प्रकारे चांगला निर्माण होईल, कोरडेपणा कमी जाऊन तिथली शुष्कता कमी होऊन एकूण वातावरण पेशींच्या मधलं, सांध्यांच्या मधलं, मांसपेशींच्या मधलं कसं चांगलं ठेवता येईल यासाठी तुम्हाला याच्यामुळे मदत होणार आहे. सातवं कारण आहे अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं किंवा अति जास्त प्रमाणामध्ये शारीरिक कष्ट करणं, श्रम करणं. बरेच लोक गवंड्याच्या हाताखाली काम करतात, लेबरचं काम करतात, शेतामध्ये दररोज वाकून काम करतात, खूप जास्त प्रमाणामध्ये चालण्याचं काम करतात किंवा असा काहीतरी व्यायाम करतात. कुणीतरी सांगितलं चालण्याचा व्यायाम चांगला असतो, मग ते भरपूर चालतात. अक्षरशः पायावर, गुडघ्यावर, त्या तळपायावर, घोट्यावर ताण येतो जास्तीचा. किंवा पळायचा व्यायाम देखील बरेच जण करतात. काही अतिरिक्त प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही पायाच्या मांसपेशींना, सांध्याला, हाडाला जास्तीचा ताण देता कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, मग जास्तीचा व्यायाम असेल किंवा जास्तीचं शारीरिक कष्ट असेल, त्यामुळे तुमची पायदुखी सगळ्यात पहिल्यांदा होते. कारण जर अशा प्रकारे जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर याचा परिणाम म्हणून पायाच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांचा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. सोबतच पायामधलं जे रक्त आहे ते व्यवस्थितपणे शरीराकडे पाठवलं जात नाही. कारण मित्र हो, आपल्या पायामध्ये असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांना सतत कायमस्वरूपी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्त पाठवावं लागतं. मग त्याचा परिणाम म्हणून त्या रक्तवाहिन्या अशा प्रकारच्या जास्तीच्या उभं राहण्यानं, बसून राहण्यानं किंवा काम करण्यानं, शारीरिक अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करण्यानं थकून जातात आणि याचा परिणाम म्हणून तिथं वेदना होतात. त्यामुळे ही देखील तुम्ही गोष्ट प्रकर्षानं टाळली पाहिजे, तरच तुमची पायदुखी कायमस्वरूपी बंद होणार आहे. आठवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणं. बऱ्याच मधुमेही किंवा इतर देखील लोकांच्या मध्ये हल्ली या पोट साफ न होण्याची समस्या दिसून येते. बद्धकोष्ठता आपण ज्याला म्हणतो, आतड्याच्या हालचाली मंदावणं हे एक महत्वाचं कारण आहे. आणि आतड्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होऊन आतडी कोरडी पडण्याचा परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न किंवा पचून राहिलेलं अन्न हे कोरडं पडणं, त्यामुळे कडक संडास होणं, याचा परिणाम म्हणून ही बद्धकोष्ठता होते. हे देखील एक महत्वाचं कारण पायदुखीसाठी आहे. का बरं? कारण जेव्हा तुमचं पोट साफ होतं
तेव्हा तुम्ही खाल्लेलं अन्न चांगलं पचवलं जातं, शोषलं जातं, रक्तामध्ये ते मिसळलं जातं, त्याच्यातली पोषक तत्व, विटॅमिन्स, जीवनसत्व, खनिज मिसळली जातात, प्रोटीन मिसळलं जातं आणि याचा परिणाम म्हणून शरीराच्या सगळ्या मांसपेशींचं पोषण अतिशय चांगलं होतं. जर समजा पोट साफ नाही झालं तर पोषण व्यवस्थित होणार नाही, खाल्लेलं पचणार नाही आणि याचा परिणाम म्हणून सगळ्यात जास्त त्रास होणार तो म्हणजे पायाच्या मांसपेशींना, कारण त्यांना जास्त ताण असतो दिवसभरामध्ये. हाताचा आपण जास्त वापर करत नाही, केला तरी त्याच्यामध्ये जास्त ताण नसतो. पूर्ण धडाचा देखील आपण जास्त वापर करत नाही, पोटाचा वापर करत नाही, छातीचा वापर करत नाही, परंतु जास्त वापर आपल्या पायाचा होतो. आणि तेव्हा मग पायाची आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे आणि पायाचं जास्त चांगलं पोषण झालं पाहिजे. पोषण कमी झाल्याचा सगळ्यात जास्त पहिला परिणाम होतो तो म्हणजे पायावरती. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी देखील आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. पोट साफ होण्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी शास्त्रीय घरगुती उपाय कुठले करायचे याच्यावर देखील आपण चांगला व्हिडिओ बनवला, तो देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती आवर्जून जाऊन पहा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग भरपूर पाणी प्या, हालचाल ठेवा शरीराची, किंवा हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, सलाडचा उपयोग तुमच्या आहारामध्ये आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. 9वं कारण आहे महिलांच्या बाबतीमध्ये जर समजा मासिक पाळीच्या काही समस्या असतील, मासिक पाळी अनियमित येत असेल किंवा अंगावरून जास्तीच जात असेल, खूप कमी जात असेल, अवेळी होत असेल किंवा शरीरामध्ये हॉर्मोनल म्हणजे संप्रेरकाचा असमतोल निर्माण झाला असेल तर याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होते. कारण याचं असं आहे, जेव्हा शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा कुठेतरी रक्ताभिसरणामध्ये अशा प्रकारचे वेस्ट किंवा टाकाऊ पदार्थ, विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात आणि ते जास्त जमा होतात ते म्हणजे पायाच्या बाजूला आणि तिथं वेदना सुरू होतात. त्यामुळे हार्मोनल बॅलन्स देखील चांगलं ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं याचं देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते तुम्ही पहा. 10वं कारण आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं, एकाच ठिकाणी बसून काम करणं किंवा उभं राहून काम करणं. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी दिवसभर बसून राहता, पाय लोंबकळत बसता, खुर्चीवर बसत असाल किंवा उभा राहत असाल तर अशा वेळी पायाच्या मांसपेशी अक्षरशः थकून जातात, त्यांच्यावरती ताण येतो, तिथलं रक्ताभिसरण मंदावतं. रक्ताभिसरण जिथलं मंदावतं तिथं मग टाकाऊ पदार्थ जमा व्हायला लागतात. तुम्ही बघा, एखादी गटार आहे, जर वाहती असेल तर तिथं घाण तयार होणार नाही, पण तीच जर समजा त्याचा फ्लो कमी झाला असेल, प्रवाह कमी झाला असेल किंवा मार्गात काही अडचण आली असेल तर ते पाणी घाण होतं, तिथे किडे मकोडे होतात. अगदी तसंच रक्ताभिसरण पायाच्या मांसपेशीचं, पायाच्या भागाचं अतिशय चांगलं होणं गरजेचं आहे. तिथला मोकळा रक्तप्रवाह जर असेल तर तिथं घाण साचणार नाही आणि घाण नाही साचली तर तिथं वेदना होणारच नाही. त्यामुळे ही देखील तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. मित्रहो, जर अशा प्रकारे दिवसभर एक ठिकाणी बसून किंवा एक ठिकाणी उभा राहून जर तुम्ही काम करत असाल तर दर 1 तासाला 1.5 तासाला तुम्ही अशा प्रकारचा 5-10 मिनिटाचा छोटासा ब्रेक घेऊन बसल्या जागेवरती स्ट्रेचिंग करू शकता किंवा तिथल्या तिथे थोडंसं चालण्याचा व्यायाम करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. 11वं कारण आहे दररोज नियमितपणे लांबचा प्रवास करणं. बऱ्याच जणांची नोकरी दुसऱ्या गावाला असते किंवा काही जणांना विनाकारण कुठेही फिरायची सवय असते. अशा वेळी काय होतं, जेव्हा तुम्ही जास्तीचा प्रवास करता तेव्हा तुम्हाला कधी कधी एसटी मध्ये जागा मिळत नाही, बसमध्ये जागा मिळत नाही, उभं राहून प्रवास करावा लागतो. किंवा असे काही व्यवसाय असतात जसे की कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, या लोकांना काय करावं, दिवसभर एकाच ठिकाणी बसून किंवा उभं राहून राहावं लागतं. तर याच्यामुळे देखील पायदुखी होते. मात्र हे आपण टाळू शकत नाही, आता नोकरीच करावीच लागते, पोटा पाण्याचा प्रश्न असतो. याच्यासाठी काय करायचं मी तुम्हाला शेवटच्या 4 उपायामध्ये आवर्जून सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 12वं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी जागरण करणं. आता रात्री जागरण करणं हे कसं धोकादायक आहे बघा. जेव्हा तुम्ही रात्री जागरण करता तेव्हा तुमच्या मांसपेशीला, मनाला, शरीराला, सांध्यांना, तिथं असणाऱ्या पेशींना अजिबात आराम मिळत नाही, रिलॅक्सेशन अजिबात होत नाही आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला वेदना सुरू होतात. जर तुम्ही रात्री शांत, समाधानकारक पुरेशी झोप घेतली, रात्री लवकर झोपला, सकाळी लवकर उठलात, चांगली गाढ झोप लागली, समाधानकारक झोप लागली तर तुमच्या सगळ्या मांसपेशींना, शरीराच्या, पायाच्या देखील अतिशय चांगला आराम मिळतो, त्यांचं रिलॅक्सेशन होतं, मांसपेशींचं आकुंचन आणि प्रसरण चांगल्या प्रकारे केलं जातं, रक्ताभिसरण चांगलं सुधारतं, शरीरातलं एकूण वातावरण टवटवीत होतं आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळं रात्री लवकर झोपण्यासाठी तुम्ही 4 महत्वाचे नियम पाळायचे. काय, रात्री झोपण्याच्या 4 तास अगोदर तुम्हाला चहा कॉफी प्यायची नाही. रात्री झोपण्याच्या 3 तास अगोदर तुम्हाला जेवण करून घ्यायचंय. रात्री झोपण्याच्या 2 तास अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल, इंटरनेट सगळं बंद करायचंय. रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही पाणी जास्त प्यायचं नाही. हे जर केलं तर तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल. 14वं कारण आहे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा, सिगारेट किंवा दारू सारखी व्यसनं करणं. बऱ्याच लोकांना डायबिटीज असतो किंवा नसतो, त्यांना अशा प्रकारच्या व्यसनामुळे नेमकं काय होतं, या तंबाखूमध्ये, दारूमध्ये असणारे जे विषारी घटक आहेत याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तवाहिन्या
आजारी पडतात, त्या अरुंद होतात, त्या अरुंद पडल्या की तिथला रक्तपुरवठा खंडित होतो, रक्तपुरवठा खंडित झाला की तिथलं पोषण व्यवस्थित होत नाही, तिथं ऑक्सिजन व्यवस्थित पुरत नाही आणि चा परिणाम म्हणून आपल्याला वेदना सुरू होतात. त्यामुळे अशा प्रकारची व्यसनं असतील तर बंद करा. बरेच रुग्ण मी असे बघितले ज्यांना डायबिटीस बीपी शुगर असताना सुद्धा ते दारू पितात किंवा तंबाखू गुटखा मावा खातात. काय करायचंय, हे सगळी औषधं करता, दवाखाने करता, डॉक्टराकडे खेटे घालता आणि तुम्ही हे असल्या गोष्टी जर करत असाल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, कितीही महागडे उपचार घेतले तरी तुमची पायदुखी किंवा इतर कुठलाही त्रास तुमचा कमी होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या शरीरामध्ये त्याची उत्तर आहेत, तुमच्या घरामध्ये त्याची उत्तर आहेत, निसर्गामध्ये त्याची उत्तर आहेत. निसर्गानं आपल्याला जिवंत राहण्यासाठी जन्म दिलाय आणि त्याची व्यवस्था निसर्गाने स्वतः केलेली आहे, आपल्या शरीराने स्वतः केलेली आहे. आपलं फक्त लक्ष नाही, आपण गिन्यान गेल्यासारखं काहीही करायला लागलोय आणि ते गिन्यान आपलं ठिकाणावर आणण्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे तळमळीनं प्रयत्न करणार आहे. तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल हे, परंतु ही सत्यकथा आहे, हे वास्तव आहे, हे शास्त्र आहे, हा निसर्गाचा नियम आहे. मित्र तुम्हाला एवढ्या तळमळीनं पोटतिडकीनं कोणी सुद्धा सांगणार नाही, लक्षात ठेवा. मात्र मी फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती तुम्हाला सांगितली, कारण मी वसा घेतलाय माझा समाज हा निरोगी राहणार, तोही नैसर्गिकरित्या. आणि या पायदुखीचं 15वं मुख्य कारण आहे ते म्हणजे सतत ताणतणावामध्ये असणं, स्ट्रेसमध्ये असणं. हल्ली बऱ्याच लोकांना धावपळीमुळे, बदललेल्या जीवनशैलीमुळे किंवा जास्तीच्या अपेक्षा ठेवल्यामुळे सतत ताणतणावामध्ये आहे. लोक काय म्हणतील, लोक हाय म्हणले, लोक ते म्हणले, अशा प्रकारचा विचार करतात. तुमचा रिमोट तुमच्या हातात ठेवा. म्हणजे काय, मला आज कोणीतरी चांगलं म्हणलं की मी आनंदी होणार, मला कोणीतरी अपमान केला, खाली घालून पाडून बोललं किंवा अजून काही केलं तर मी लगेच उदास होणार, असं अजिबात करू नका. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोक तर देवाला सुद्धा नावं ठेवतात. जर समजा मी माझ्या स्वतःचं परीक्षण केलं, आतमध्ये सांगितलं मी आज काय चांगलं केलं, आज काय चांगलं वागलो, मी काय चुकीचं वागलो, हे जर आपण बघितलं तर आपल्याला दुसऱ्यांनी कुणी कौतुक करायची किंवा दुसऱ्यांनी कुणी नावं ठेवायची वेळ येणार नाही. जीवन जगत असताना अडचणी आहेत, ताणतणाव आहेत, परंतु या अडचणीवर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकतो. शांत राहून त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो. सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये तेव्हाच येतील जेव्हा आपण शांत राहू. जास्त राग, चिडचिडी येणं, वनवन करणं किंवा रागराग करणं, तापडपणा करणं, अशा गोष्टी तुम्हाला कधीही निरोगी ठेवणार नाहीत, उलट तुमचे आजार वाढवणार आहेत. त्यामुळे मनानं शांत राहा, समाधानी राहा, आहे त्याच्यात समाधान राहा. जास्तीच्या अपेक्षा करू नका, कुणाकडूनही आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून कधी अपेक्षा ठेवू नका, कारण जिथं अपेक्षा ठेवल्या तिथं दुःख आहे, हे लक्षात ठेवा. हा नियमच आहे. त्यामुळं स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करा, स्वतःकडूनच स्वतःला अपेक्षा ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुम्हाला जास्तीचा त्रास होणार नाही. आता पाहूया व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, ज्याची तुम्ही मगापासून वाट पाहत आहात, तो म्हणजे कुठल्याही प्रकारची पायदुखी असू द्या, कुठल्याही मगाशी सांगितलेल्या कारणामुळे होणारी पायदुखी असू द्या, हे 4 उपाय जर केले तर तुम्हाला चांगला फायदा होईल. यासोबतच मगाशी सांगितलेल्या 15 कारणापैकी कुठलं कारण तुमचं पायदुखीचं असेल तर ते दूर करण्यासाठी आधी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. या उपायासोबत ती कारणं दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. मी 100% सांगतो, कुठल्याही औषध गोळीशिवाय तुमची पायदुखी, पायामध्ये आग पडणं, दुखणं, बधीर होणं, जड पडणं, हे तुमचं कायमस्वरूपी बंद होऊन जाईल. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे पायाला मसाज करणं. मसाज करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला वाटेल एवढा साधा उपाय आम्हाला आधी माहित होता पण आम्ही करत नव्हतो, पण का करायचा आहे, कसा करायचा आहे, नीट लक्ष देऊ नये का. साधी मसाज ही तुम्ही खोबऱ्याच्या तेलानं करू शकता, तिळाच्या, मोहरीच्या तेलानं करू शकता किंवा बदाम तेलानं करू शकता. जे तुमच्याकडे याच्यापैकी कुठलं तेल अवेलेबल आहे त्याने तुम्ही करा. असं केल्यानं काय होणार आहे लक्षात ठेवा, तुमच्या पायाच्या तिथलं सर्क्युलेशन अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे. पायामध्ये निर्माण झालेली वात कमी होणार आहे, कोरडेपणा कमी होणार आहे, तिथे एक स्निग्धता निर्माण होणार आहे. याच्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या पायाच्या तळव्याला भेगा पडल्या असतील, तिथं कुरूप आला असेल, ते देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तसंच तुमचा पाय याच्यामुळे लवकर म्हातारा होण्यापासून बचाव होणार आहे, तो तरुण राहण्यासाठी मदत होणार आहे. याला केलेल्या तेलाच्या मसाजमुळे तुमच्या शरीराचं रिलॅक्सेशन चांगलं होणार आहे, अँझायटी, ताणतणाव कमी होणार आहे. कारण पायाची मसाज केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये तयार झालेला जो ताणतणावाचा हार्मोन आहे, त्याचं नाव कॉर्टिसॉल आहे, तो कमी होतो आणि आपल्या शरीरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होतं. तुम्ही बघा, पाय दुखायल्यानंतर काय, तुम्ही कोणाला पाय दाबून जरी द्यायला सांगितले किंवा चोळून द्यायला सांगितले तर किती आराम वाटतं, आहा मस्त वाटतं का नाही. अगदी तसंच आपण आपल्या पायाची मसाज दररोज स्वतः करायची आहे. किमान 10 मिनिटं 5 मिनिटं तरी करा. दिवसभर थकलेल्या, दिवसभर आपल्यासाठी चाललेल्या, वनवन केलेल्या पायाची काळजी आपण घेतली पाहिजे का नाही. रात्री
झोपताना. मग रात्री 5-10 मिनिट, दिवसभर 12-16 तास तुमचे पाय तुमच्यासाठी पळत असतात, वनवन करत असतात. त्याच्यासाठी तुम्ही रात्री झोपताना फक्त 5 ते 10 मिनिट देऊ शकत नाही का? 100% देऊ शकता. आजपासून ते चालू करा. नक्कीच तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये चांगला रिझल्ट दिसून येईल, मी खात्री देतो. शिवाय या मसाज केल्यामुळे तुमच्या शरीरातली, पायातली उष्णता कमी होईल, भगभग कमी होईल, आग कमी होण्यासाठी मदत होईल. यासोबतच यामुळे तुमचे डोळे देखील चांगले सुधारतील. त्यातल्या त्यात जर ही मसाज तुम्ही उन्हाळ्यात गरमीच्या दिवसामध्ये करत असाल तर डोळ्याची आग, भगभग होणं, दुखणं, डोळ्यामधून पाणी येणं, गरम वाटणं, वाफा येणं, अशा प्रकारच्या समस्या देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या पायाला केलेल्या, तळव्याला केलेल्या मसाजमुळे होणार आहे. यासोबतच ही मसाज तुम्ही तुमच्या घोट्याला करू शकता, पिंडऱ्याला करू शकता, गुडघ्याला करू शकता, मांडीला करू शकता. संपूर्ण पायाला देखील मसाज केली तरी अतिशय चांगला फायदा होणार आहे. शिवाय याच्यामुळे तुम्ही तुमच्या पायाकडे लक्ष देणार आहात. जर डायबिटीस असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं खरचटलेलं असेल, जखम झालेली असेल, ती लवकर लक्षात येत नाही. अशा वेळी जर तुम्ही दररोज पायाला मसाज करताना ती पायाचं निरीक्षण करणार आहात, मग ते निरीक्षणादरम्यान जर तुम्हाला लक्षात आलं की अरे इथं काहीतरी झालं, त्याच्यासाठी तुम्ही वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल, त्याची काळजी घ्याल, त्याला मलमपट्टी कराल आणि तुमचा ती जखम अतिशय चांगल्या प्रकारे कमी होईल. जर असं नाही केलं तर बऱ्याच लोकांना अशी देखील वेळ येते, पाय कट करावा लागतो, जखम झाली म्हणून, ती बरी होत नाही म्हणून हळूहळू तिथं काळपटपणा येतो, नेक्रोसिस, गँग्रीन होतं आणि पाय कट करावा लागतो. पाय कट केलेला, अहो साधं आपल्याला खरचटलं तरी दुखतं आहे, पाय कट करल्यानंतर तर किती आपल्याला त्रास होणार आहे, वेदना होणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला मसाज करायची, पायाचं निरीक्षण करायचंय आणि वेळीच सावध व्हायचंय. दुसरा सोपा उपाय आहे, अर्ध पातेलं पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक 10-15 एरंगाची पानं टाका, ते पाणी चांगलं उकळा आणि कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाय ठेवून बसा किंवा त्या पायावरती, पिंढऱ्यावरती, मांसपेशीवरती, तळव्यावरती त्या पाण्याची तुम्ही बारीक धार सोडा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या असेल किंवा इतर कुठल्याही पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्याच्यामध्ये देखील पाय ठेवू शकता. यासोबतच अजून एक मीठ बाजारामध्ये, मेडिकलमध्ये कुठल्याही मिळतं, त्याला आपण इप्सम सॉल्ट असं म्हणतो. त्या इप्सम सॉल्ट मध्ये मॅग्नेशियम सल्फेट असतं, जे की आपल्या मांसपेशींना अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक आराम देण्यासाठी मदत करतं. ते देखील तुम्ही करू शकता. यासोबतच तुम्ही गरम विटेनं किंवा गरम वाळूनं देखील हा शेक पायाला देऊ शकता. मात्र हा शेक देत असताना एक महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा पायावरती कुठेतरी सूज असते, लालपणा आलेला असतो, तीव्र वेदना असतात, तिथं हात देखील, धक्का देखील लावू देत नाही, अशा वेळी मात्र तुम्हाला हा शेक द्यायचा नाही. आणि चौथा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे नियमितपणे दररोज शास्त्रोक्त व्यायाम करणं, शरीराला सहन होईल इतका व्यायाम करणं. त्यासाठी तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता. चालण्याचा व्यायाम पायासाठी अत्यंत योग्य, शास्त्रीय मानला जातो. त्यासाठी तुम्हाला कुठे जिमला जायची गरज नाही, पैसा खर्च करायची गरज नाही. साधं सहन होईल इतक्या वेगानं तुम्हाला सहन होईल इतका वेळ चालायचं आहे. या चालण्याच्या व्यायामाचा अतिशय चांगला फायदा पायाच्या मांसपेशी, पायाच्या रक्तवाहिन्या सुरळीत होण्यासाठी, रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी, सांधे चांगले मजबूत राहण्यासाठी होणार आहे. यासोबतच अजून एक महत्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे वज्रासनात बसण्याचा. वज्रासनात जर तुम्ही नियमितपणे बसत असाल तर दिवसभर थकलेलं पाय, मांसपेशी अतिशय चांगल्या होतील. मग तुम्ही उभा राहून काम करत असाल, अजून काय तुमची वनवन होत असेल, दिवसभरामध्ये पायावर जास्तीचा ताण येत असेल तर दररोज नियमितपणे वज्रासनामध्ये 5 ते 10 मिनिट बसल्याने तुम्हाला याचा फायदा होणार आहे. यासोबतच या वज्रासनामुळे तुमचं पोट देखील साफ होण्यासाठी मदत होणार आहे. आतड्याचं आरोग्य चांगलं सुधारून आतड्याच्या हालचाली चांगल्या होणार आहेत, खाल्लेले व्यवस्थित पचणार आहे. शिवाय जर तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठं गाठी झाल्या असतील रक्ताच्या, चरबीच्या, त्याच्यामुळे डीव्हीटी नावाचा आजार तुम्हाला झाला असेल, पायावरती सूज जास्तीची येत असेल, अशा वेळी देखील वज्रासनाचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर समजा तुम्हाला गुडघेदुखीमुळे वज्रासन करता येत नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतीच्या जवळ अशा प्रकारे काटकोनामध्ये पाय लांबून तुम्ही उताना झोपा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. सहन होईल इतका वेळ तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट हे बसलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे ह्या पायदुखीच्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी फायदा होणार आहे. हे सगळे उपाय करून सुद्धा जर तुम्हाला पायदुखीमध्ये आराम वाटत नसेल तर अशा वेळी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी आणि प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली पाहिजेत. तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये जर कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असतील, ते होमिओपॅथिक औषधं तुम्हाला देत असतील तर आवर्जून त्यांच्याकडून ह्या औषधाचा लाभ घ्या. जर आमच्याकडून तुम्हाला उपचार हवे असतील तर खाली अपॉइंटमेंटसाठी नंबर दिलाय, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला घरपोच औषधं मिळू शकता. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. ते कळवत असताना आपल्या गावाचं नाव आवर्जून लिहा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचे पाय मजबूत करण्यासाठी, त्यांची पायदुखी कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, आशीर्वाद देतील. यावर ही काही प्रश्न, समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यासाठी आम्ही आवर्जून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच
सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर आम्ही अजून या पुढच्या काळामध्ये आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, धन्यवाद।